बापरे, किती पसारा पडलाय देवाच्या बाजूला. मला आता ना हे साफ करायचंय. हे सगळं ना नीट ठेवणार आहे मी. पहिले, हॅलो फ्रेंड्स, आज गुरुपौर्णिमा आहे. सो माझ्या सगळ्या गुरूंना, ते वयाने छोट्या सुद्धा मोठ्या सुद्धा, ज्यांच्याकडून मला काय, आपल्याला प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकता येतं आयुष्यात. सो त्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता मला सगळ्यात पहिले हा देवाच्या बाजूचा जो पसारा आहे तो आवरायचा आहे. पण मी आत्ताच आले ऑफिसवरून, खूप कंटाळा आलाय, खूप म्हणजे खूप. आणि त्याच्यात ऋतुजाचा बर्थडे होता. सो तिचं पार्सल मी माझ्या घरी ऑर्डर केलेलं, म्हणजे तिच्या बर्थडेचं गिफ्ट. सो आता मला ते एकदा ओपन करून बघायचंय नक्की कसं आलंय. ही दुसरी तिसरी वेळ आहे, रिटर्न आम्ही केलेत, बरेच ऑर्डर कॅन्सल झालेत, काय काय झालंय, ऑफिसच्या इथे मागवलेलं. सो फायनली आता मी घरीच मागितलं. बघू कसं आलाय कसं नाही. ओपन करते आणि तुम्हाला पण दाखवते. ओके. कापड तर चांगलं वाटतंय, तर काय माहिती ड्रेस कसा आलाय. तिला ना, हे ऍक्च्युली हा ड्रेस आम्ही कट्टूसाठी मागवलेला, म्हणजे स्नेहलसाठी मागवलेला. पण तो काही स्नेहलला एवढा जमला नाही, सॉरी. मला असं वाटतं हा ऋतुजाला जाईल. आणि याचं कापड पण खूप चांगलं आहे, मस्त आहे. मिशोवरून मागितलेला आहे. ह्याची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, मी याची लिंक नक्की टाकेन. आणि चांगलं आहे, मला आवडलं. आता मी आहे तसं पॅक करते, म्हणजे परत तुझ्याला उद्या देता येईल. आय नो तिचं गिफ्ट मीच ओपन केलंय, पण मला बघायचं होतं यार मला. कारण ना मिशोचे पार्सल्स बऱ्यापैकी चांगले येत नाहीत. आणि हे आता गंडलं होतं आमच्याकडून. जाऊ दे, मागितलं होतं, काय करायचं. पॅक करते, ठेवून देते, म्हणजे ती चुकी ओपन करेल. ओके. मी विचार करत होते आधी फ्रेश व्हावं, पण नंतर म्हटलं हा पसारा आवरायचा आहे, परत मग मला फ्रेश व्हायलाच लागणार जर देवाला देवपूजा वगैरे करायची. त्याच्या आधी हे सगळं आवरून घेते आणि मग फ्रेश होते. तसे काय, जाऊ द्या, ठीक आहे, आधी आवरते. ओके. सो यस, मी बघा कसं घर मस्तपैकी स्वच्छ केलंय, म्हणजे हॉल केलाय. देवाच्या इकडचं जे होतं ते सुद्धा सगळं काढलं. ही फुलं आहेत जी मला आता देवाला व्हायची आहेत. आता मी स्वतः सगळ्यात पहिले फ्रेश होते. आज मी हा आउटफिट ऑफिसला घालून गेले होते. दिस वन कुर्ती होती आणि एक फॉर्मल पॅन्ट होती, दॅट्स इट. आणि आय नो ब्लॅक कलरची टिकली लावू नये, पण मला दुसरा टिकल्याच भेटत नव्हतं. कुठं कुठे गेलं होतं काय माहिती एवढं. आणि सकाळ सकाळ खूप घाई असते, अजिबात काही सुचत नाही. आता एकदम घाम घाम गरम गरम झालाय, चिपचिप झाली. आता मी पटकन फ्रेश होते आणि मग देवपूजा करते. परंतु काय घालू, जाऊ दे आता घरचीच कपडे घालते. खूप कंटाळा आला दुसरं काहीतरी घालायचं, खूप जास्त कंटाळा आलाय. पण चांगला आहे ना माझा आउटफिट, मला सांगा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा. ओके. आता लेट मी फ्रेश फर्स्ट. मी हा छोटासा शॉर्ट कुर्ता घातलाय आणि त्याच्या खाली ही प्लाझो घातली आहे. आणि फेस वगैरे वॉश केलाय. आता हा जो बिकोचा टिश्यू आहे ना, याने मला सगळ्यात पहिले तर फेस पुसायचा आहे. सध्या मी टिश्यू पेपर्स वापरते फेस पुसायला, कारण तुम्हाला आता माहिती आहे चेहऱ्यावर पिंपल आहे बघा. तिन्ही बाजूने 3 आलेत, 1 2 3. त्याच्यामुळे सध्या मी टिश्यू पेपर वापरते. पिंपल गेले की मग नंतर काय टेन्शन नाही. म्हटलं आता टिश्यू पेपरने तोंड पुसून ही जी क्रीम आहे क्लिअर एपी जेल ही लावते, म्हणजे मग देवपूजा करायला मोकळी मी.
ही क्रीम आहे ना, ही लावते आता मी सगळ्या चेहऱ्याला चांगला. बाबू फेस वॉश तर करून झालाय. ही पूर्ण चेहऱ्याला लावायची आहे आणि अर्धा तासाने धुवून टाकायची असं मला डॉक्टरने सांगितलं होतं. त्याच्या तिची एक्सपायरी पण जवळ आली आहे, म्हणून मी जरा जास्त जास्त घेऊन लावते. मला असं वाटतं त्यांना सांगावं की ही क्रीम अजून घेऊन ये बाबा. क्रीम लय चांगली हो, खरंच ही क्रीम खूप खूप म्हणजे खूप जास्त चांगली. तुम्ही पण यूज करा ही क्रीम. हाय ग, ही छोटी छोटी केस अशी पुढे पुढे येतात, पण येस आता सगळ्या चेहऱ्याला लावून झाली आहे. आता मी पाणी पिऊन देवपूजा करायला बसते. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. नारद उवाच ब्रह्मशीर्षा देवं गौरीपुत्रं विनायकम्. सरस्वती स्तोत्र या कुंदेनु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना. आता बघा मस्तपैकी देवपूजा करून झालीये. खूप कंटाळा आला. मी बाहेरून काही ना काहीतरी खाऊन येत असते, आज काहीच खाऊन नाही आले आणि माझ्या आईने अजून स्वयंपाक नाही केला. 8 वाजले. लय म्हणजे लय भूक लागली. आता राजगिराचा लाडू आहे, हा खाते. हा पण एकदम सॉकी झालाय. अगं, खूप भूक लागली आणि मी असं होतं, मी काही खाऊन नाही आले का माझ्या घरचे पण लेट जेवण बनवतात आणि ज्या दिवशी मी खाऊन येते त्या दिवशी घरचं जेवण लवकर झालेलं असतं. मग चिडचिड होणार नाही का? खूप चिडचिड होते, पण मी आज शांत आहे. आज गुरुपौर्णिमा आहे, आज काय बोलायला नको. मी बेडरूम मधून हॉलमध्ये आले आणि आमच्या हॉलचा दरवाजा असा ओपन होता. तर बघते तर काय, बेल वाजवली आणि नंतर झालं हे. लेट मी शो यू. हे बघा, पावाची लादी हे असं इथे लटकून ठेवलं. तर मग मला कळलंच नाही हे काय आहे. मी मम्मीला म्हटलं काय, मम्मी बोलली की मी पप्पांना सांगितलेली पावाची लादी आणून ठेवायला, पण कोणी आणली काही कळेना. आणि वरून एक दादा होता, तो असा बघत होता, म्हणजे सावंत काकांचा मुलगा. मी म्हटलं तू आणून ठेवले भाई. मी घाबरले. मला असं वाटलं कोणी पावाची लादी आणून ठेवली. पप्पांना सांगितलेलं, मग पप्पांनी त्याच्याकडे पाठवून दिले आणि ते खाली माणसांसोबत बोलत बसले. नंतर आज घरात पावभाजी आहे खायला. खूप भूक लागली. काय मला कसं तरी व्हायला लागलं, खूप कसं तरी व्हायला लागले. सो फायनली चांगले सॉफ्ट सॉफ्ट पावाची खूप लागलेली बाई. एवढं संपणार आहे की नाही देवालाच माहिती, पण दिलेत असते. आता हे बेडरूम मध्ये बोलते, हॉलमध्ये ठेवते. मम्मीने कुकर लावलाय. मम्मी किती वेळ लागल वरती करू शिट्टी? रोज रोज ऑफिसमध्ये ब्रेकफास्टला काय घेऊन जाऊ ना मला हेच कळत नाही. त्याच्यामुळे हे ओट्स आहेत आणि मुसळी असते ना मिक्स, तर मी ओट्स आणि मुसळी मिक्स करून ठेवलेलं. मला असं वाटतंय की उद्या हेच घेऊन जावं. एका डब्यामध्ये मी काढतेय 2-3 चमचे ओट्स आणि मुसळीमध्ये कसे ड्रायफ्रुट्स वगैरे असतात ना, त्याच्यामुळे काही वाटत नाही. मी ना जास्त जास्त ना ड्रायफ्रूट शोधून शोधून घेते. आता याच्यात मला टाकून ठेवायचं दूध. येस, हे दूध हे ओव्हरनाईट सोक करतात. काही काही लोक गरम दूध पण टाकतात, पण मी आता ओव्हरनाईट ठेवायचं म्हटलं हे दूध पण चालेल, म्हणजे कच्चं दूध पण चालेल. आणि हे ना हे नुसतं खायला बिलकुल चांगलं लागत नाही, म्हणून मी ना याच्यात थोडस मध टाकणार आहे. येस, थोडस मध टाकते आणि थोडस हे पण टाकते. मध 2 चमचे टाकू का 1 चमचा टाकू? थांबा, अजून अजून थोडासा टाकते. ते ना असं भारी असं सकाळी सकाळी असं एकदम आईस्क्रीम सारखं लागतो. हो, तुम्ही कधीतरी ना टेस्ट म्हणजे म्हणजे ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा याची रेसिपी. हे डीमार्ट मधून घेतलेले आहेत मी हे मुसळी.
मुसळीचं पूर्ण जे पॅकेट आहे. आणि एक पॅकेट मुसळी घेतलं, एक पॅकेट ओट्स घेतलं, दोन्ही मिक्स करून ठेवलं, कारण नुसतीच मुसळी पण नको ना म्हणून. आता हे मी रात्रभर फ्रीज मध्ये ठेवणार आहे, फ्रीझर मध्ये नाही, फ्रीज मध्ये ठेवणार. आणि मग काय सकाळी उठून खायचं डिंक चिका. तुम्ही मला सांगा, हा ब्रेकफास्ट इझी आहे, म्हणजे आठवड्यातून 2 वेळा तरी तुम्ही हा ब्रेकफास्ट करू शकता. इतर वेळी मग काय असेल नसेल चालतायच आहे की नाही. आता मी हे पॅक करून ठेवून देते. उद्या सकाळचा ब्रेकफास्ट रेडी झालेला आहे. हे बघा फ्रेंड्स, गरम गरम पावभाजी तयार झालेली आहे. आणि खूप पसारा पडला, किचन तर असं बेकार आवरायचं पडलेला. पण आता मी ही पावभाजी खाते आणि नंतर हे सगळं आव आवरते. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. सगळ्यांना टाटा बाय बाय. आणि मी सांगितलेली रेसिपी वगैरे सगळं नक्की ट्राय करा. ओके बाय.